मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बिहार निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एनडीएचं सरकार बसणार आहे। 200 पेक्षा अधिक जागांवर त्या ठिकाणी विजय झालेला आहे। दुसरीकडे आघाडीचा जो आहे तो सुपडा साफ झाला। आपल्या सोबत प्रहारचे नेते बच्चू कडू आहेत। भाऊ, कसं पाहता या निकालांकडे? एकंदरीत राहुल गांधीची जी काही भूमिका राहिली किंवा ज्या पद्धतीनं ते समोर गेले आणि वातावरण जर बिहारचं पाहिलं तर असं वाटत होतं का इतक्या फरकानं सरकार एनडीएचं येईल असं चित्र नव्हतं। मुळातच ज्या मतदार आणि त्यातली पारदर्शकता नसल्यामुळेही अजूनही स्पष्टता नेमका जनतेचा कौल आहे का मशीनची कामगिरी आहे। आता ते मशीनची कामगिरी आहे असंच एकंदरीत दिसतं, जनतेचा कौल तर वाटत नाही आणि असं जर झालं तर लोकशाहीचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही। ज्या पद्धतीने राहुल गांधींच्या सभेला असेल किंवा मग तेजस्वी यादवांच्या सभेला गर्दी होत होती, परंतु दुसरीकडे 30 पेक्षा कमी जागा ज्या आहेत त्या त्यांना मिळतात। विरोधकच संपवायचं आहे। तुम्ही विधानसभा अचलपूरचं जर उदाहरण पाहिलं तर माहोल आमचा होता आणि विजय दुसऱ्याच्या हाती गेलाय। एकंदरीत सगळ्या इकडेच हे चित्र आहे। ज्या पद्धतीनं मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकारने लाडकी बहीण योजना राबवली, महाराष्ट्रात राबवली आणि दुसरीकडे बिहारमध्ये निवडणुकांपूर्वी प्रत्येक महिलांच्या खात्यात 10,000 रुपये टाकण्यात आले, त्याचा हा संपूर्ण प्रभाव असल्याचं देखील राजकीय तज्ज्ञांच्या मते सांगितलं जातं। मला वाटते निवडणूक आयोगानं हा हस्तक्षेप केला पाहिजे का तुम्ही निवडणुकीच्या अगोदर उद्या निवडणूक लागणार आणि आज तुमचे 10,000 देणार स्कीम, तर मला वाटतं एका इकडे सत्तेचा वापर करून पैसा हाती देणे आणि निवडणूक लढणे यावर खरं तर आक्षेप घेतला पाहिजे। दिलं ठीक आहे, पण निवळ काही लाडक्या बहिणीमुळं हा चमत्कार झाला असं दिसत नाही। चमत्कार मशीनचा आहे, पारदर्शकता नाही आणि पारदर्शकता ज्या दिवशी येईन त्या दिवशी चित्र बदललेलं असेल। भाजपच्या नेत्यांकडून आता सांगितलं जात आहे की भाजप मोठा भाऊ असणार आहे राज्यात ज्या काही आता निवडणुका होणार आहे, भाजपची एक हाती सत्ता येईल, भाजपचा उल्लेख वारंवार होतोय। दुसरीकडे महायुती असताना भाजपला आता म्हणजे राज्य लेवलचे पक्ष तसे खतम करायचे आणि आज महाराष्ट्रात भाजपला कुठे गरज आहे ना? शिंदे शिवसेनेची गरज आहे ना अजितदादाची आहे। त्याच्यानं प्रत्येक राज्यामध्ये भाजप वन हँड कसं समोर जाईल हा प्रयत्न करणार। तुम्ही निवडणुकीपूर्वी म्हटलं तर बिहारमध्ये जर सरकार एनडीएचं पडलं तर मुंबई महानगरपालिका ही एक हाती भाजपच्या हाती जाईल, शक्यता आहे आणि तसं होईल। विरोधकांकडून आरोप केला जातोय ईव्हीएमवर पुन्हा। मी सांगतोय का तुम्हाला जर पारदर्शक निवडणूक करायची असेल तर तुम्हीच आरोप करत होते ईव्हीएम मशीनवर। मोदीजीनं तर मोठं भाषणच आहे अर्ध्या तासाचं आणि तेच ईव्हीएम घेऊन आता सत्तेत भाजप राहत आहे। त्याच्यानं त्यांचे जुनेच कॅसेट त्यांच्या काढल्या, जुनेच भाषणं काढले, तर त्यांच्या आरोपातच सातत्यात किती तथ्य आहे। जे काँग्रेसनं ईव्हीएम आणलं तेव्हा भाजपवाले बोलत होते, आता भाजपच्या सत्तेत आल्याबरोबर काँग्रेसवाले बोलत आहे, म्हणजे दोघेहीकडून झालेला हा मोठा लोकशाहीची थट्टा आहे, खून आहे। सुरुवात काँग्रेसनं जरी केली तर त्याचा पूर्ण लोकशाही खतम करण्याचा विडा आता भाजपनं उचलला आहे। याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणार का? राज्यात निवडणुका होऊ घातलेल्या 100% मशीनच काम दाखवून मतदारांच्या मताचा विषय संपलेला आहे। हा विजय मशीनचाच विजय आहे, दुसरं काय? आता तर नगरपालिकेला तुम्हाला व्हीव्हीपॅट पण दिसणार नाही, त्याच्यानं विषय संपला आहे। अधिक संजय राऊतांनी म्हटलं आहे की निवडणूक आयोग आणि भाजपचा हा विजय आहे। हां, अगदी, म्हणजे मी तर त्याच्यापेक्षा समोर जाऊन म्हटलं होतं का आता मतदान केंद्रावर निवडणुका ठेवल्यापेक्षा मतदान भाजपच्या कार्यालयात ठेवायला पाहिजे। नक्कीच निवडणुका ज्या आहेत त्या निवडणूक केंद्रावर मतदान केंद्रावर ठेवल्यापेक्षा भाजपच्या कार्यालयावर ठेवल्या पाहिजे अशी प्रतिक्रिया जी आहे ती बिहारच्या निकालानंतर बच्चू कडूंनी दिलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।